नमस्कार मंडळी. मागच्या भागामध्ये आपण समीरा गुजर आणि तिच्या बाबांशी गप्पा मारत होतो आणि गप्पा खूप रंगतदार झाल्या होत्या. तर त्याच गप्पा आता पुन्हा आपण कंटिन्यू करतोय. आज मी जर तुला सांगितलं की मुंबईतच कानेरी केव्ज आहे, आपल्यापैकी किती जण गेली असतील माहिती नाही मला. तिकडे एक लायब्ररी आहे, कारण ती एक प्रकारे युनिव्हर्सिटीच होती कानेरी केव्ज. तिथे एक हॉल, लायब्ररी हॉल म्हणून दाखवला जातो, जिथे किमान 100 मुलं एका वेळेस बसून वाचू शकतील अशी व्यवस्था आहे. मी नालंदा तक्षशिलेविषयी बोलतच नाहीये की जिथे हजारो विद्यार्थी शिकत होते. ही या ज्या संज्ञा आहेत ना, कुलपती, आज कुलगुरू जे आपण म्हणतो, या सगळ्या संज्ञा आपण संस्कृत मधून घेतलेल्या संज्ञा आहेत. आणि त्याचं डिस्क्रिप्शन जेव्हा आपण ऍक्च्युअली वाचायला जातो तेव्हा 10,000 विद्यार्थ्यांवरती अमुक प्रकारचा शिक्षक, 1000 विद्यार्थ्यांवरती. या संज्ञा जर अशा पद्धतीने येतात याचा अर्थ तेवढी मुलं शिकत होती ना. बरोबर. पण हे चित्रच आपल्या डोळ्यासमोर उभं केलं जात नाही की संस्कृत युनिव्हर्सिटी, संस्कृत विद्यापीठ म्हटल्यावर हजारो विद्यार्थी आणि असा मोठा प्रांगण, आपल्या समोर ती झोपडी, ते ऋषी आणि ते 5-6 शिष्य. हे जे चित्र बिंबवलं गेलंय ते कुठेतरी ब्रेक करण्याची गरज आहे. कारण हा भारत जेव्हा या पिढीला कळेल. येस. मग आता भारत या शब्दाची व्याख्याच किती सुंदर आहे माहितीये. संस्कृत आलं की ही एक गंमत येते की व्युत्पत्ती हा खूप मोठा भाग आहे संस्कृत भाषेचा, प्रत्येक गोष्टीची फोड करणं. तर तसं भारत या शब्दाची फोड काय होते, तर आपण भा म्हणतो, आभा म्हणतो आपण. आभा हा शब्द वापरतो ना, मुलींचं नावही असतं आभा. आभा म्हणजे काय, तेज. प्रतिभा, त्याच्यामध्ये पण शेवटी भा आहे, तोही तेज या अर्थीच आहे. तर भारत, भा म्हणजे तेज, तेजामध्ये रममाण होणारा देश म्हणजे भारत. माय गॉड, हा अर्थ तर आम्हाला पहिल्यांदाच कळतोय. तर असं सगळं आहे आणि हे सगळं तुमच्या पिढीला पोहोचावं असं आम्हाला, मला स्वतःला, अर्थात ही प्रेरणा मला माझ्या गुरूंपासून मिळाली, बाबांपासून मिळाली. तर मी खूप बोलले, मी आता बाबांना सांगणार की तुम्ही बोला. समीराबद्दल बोलायचं ते विद्वान तर आहेच, पंडित आहे, पांडित्य तिच्याकडे आहे, आपण ऐकतोच सगळं. पण फक्त एक हे गोष्ट की बऱ्याच वेळा ती माझी स्तुती करते त्याच्यात, तर तो जरा चुकीचा वाटतो मला. तो मोठेपणा माझा नाहीये, तो मोठेपणा मी देईन मुंबईतल्या सगळ्या रद्दीवाले जे दुकान चालवतात त्यांना. तर त्याचं महत्वाचं कारण असं आहे की हे रद्दीवाले खरंच फार हुशार असतात. आज माझ्याकडे, समीराकडे पुस्तकांचं भरपूर भांडार आहे, 3-4 हजार पुस्तकं असतील, पण त्यातली 70 ते 75% पुस्तकं ही रद्दीच्या दुकानातून आलेली. कारण मला नवीन पुस्तकं घेणं परवडणारं नव्हतं आणि समीराचं वाचन तुफान होतं. आता हे तुफान वाचन हे करण्यासाठी शनिवार रविवार ती आणि मी जेव्हा जेव्हा वेळ मिळेल, तर मुंबईत तुम्हाला कल्पना नसेल पण साधारण हजारो दुकानं रद्दीची आहेत. तर रद्दीवाले हुशार अशासाठी की मी या बहुतेक सगळ्या दुकानात गेलेलो आहे. नंतर मी अशी प्रत्येक दुकानात 2-3 वेळा गेल्यानंतर माझ्या लक्षात आलं की मी गेल्याबरोबर ते बरोबर असा गठ्ठा आणून देतात, जी पुस्तकं यांची आवड काय आहे ते लक्षात. म्हणजे ते रद्दीवाले किती हुशार असतील. आपण त्यांना फार किंमत देत नाही, आपण त्यांना रद्दीसारखीच किंमत देतो, पण तशी नसताना त्या रद्दीवाले ते बरोबर अशी पुस्तकं शोधून काढायची. त्यामुळे आमचा दोघांचा वेळ वाचायचा. बाबांनी त्यांच्या करिअरमध्ये, म्हणजे त्यांच्या उमेदीच्या काळातही आम्हा मुलांना पुष्कळ वेळ दिला. त्यातही माझा भाऊ स्पोर्ट्समध्ये थोडा अधिक ऍक्टिव्ह होता, पण तिथे त्यांना फार नाही वेळ द्यायला लागला. त्याचं तो बऱ्यापैकी एक मुलगा असल्यामुळेही तेव्हा तो मॅनेज करणं सोपं होतं. पण मी मुलगी असताना आणि कलाक्षेत्रात आणि घरापासून लांब जाऊन वावरणार आहे, या सगळ्या दृष्टीने त्यांना खूप वेळ माझ्यासाठी काढावा लागला. आणि मला आज सांगताना इतका अभिमान वाटतो की बाबांनी त्यासाठी नोकरीमध्ये कुठलीही पदोन्नती, प्रमोशन घेतलं नाही. फार मोठं सॅक्रिफाईस आहे, खूप मोठं सॅक्रिफाईस. म्हणजे त्यांच्याबरोबर जी मंडळी लागली ती ज्या पदावरती लागली, त्यानंतर प्रत्येक जण, अनेक जण ब्रँच मॅनेजर म्हणून रिटायर झाली, कोणी त्याच्याही पेक्षा मोठ्या पदावरती गेलं. बाबांनी ज्या पदावर सुरुवात केली त्याच पदावरती ते रिटायर झाले. याचे अर्थातच आर्थिक परिणामही झाले, कारण त्याप्रमाणे तुमचा पगार ठरतो, त्याप्रमाणे तुमचं पेन्शन ठरतं. पण हे एक सॅक्रिफाईसच म्हणूया आपण, एक त्याग त्यांनी आयुष्यभरासाठी माझ्यासाठी केला. या बाबतीत माझे आदर्श होते. म्हणजे
पी.टी. उषाचे जे शिक्षक होते नंबियार हो. ते की ते एका खेडेगावात होते. खेडेगावातल्या शाळेमध्ये पी.टी. उषाला ते फिजिकल ट्रेनिंग पी.टी. क्लासमध्ये शिकवत होते. त्याने तिच्यातलं बघितलं, गुण एकंदरीत बघितले आणि त्या माणसाने आपलं पूर्ण आयुष्य वाहून दिलं. तो एक शिक्षक, ती पी.टी. उषा कुठली, म्हणजे तिथे त्यांची तिला काही मग अशी रक्ताची नात्याची आहे असं काही काही संबंध नाहीये. पुढे तिला तिच्यासाठी गव्हर्नमेंटच्या सगळ्या ऑफिसेसमध्ये किटा घालून त्यांनी बरं. मद्रासला तिची शिक्षणाची सोय करून दिली. त्याचे स्विमिंग पूल, त्या ह्याच्यात तळं होतं खेडेगावात, ती जिथे प्रॅक्टिस करायची तिथे तळं होतं. ते तळं पूर्ण कमळाने भरलेलं होतं. गावातल्या लोकांना प्रेरित करून ते कमळाचं पूर्ण तळं साफ करून तिथे तिला स्विमिंग करायची. ते शिकवण दिली. एवढं जर एक शिक्षक एका मुलीसाठी करतोय तर ही तर माझी रक्ताची मुलगी आहे आणि ती माझी प्रेरणा होती खरं म्हणजे. So हे समीरा मला क्रेडिट देते त्याचा काही संबंध नाही. नाही, पण मला असं वाटतं बाबा की पॅरेंटिंग खूप महत्वाची ठरते याच्यामध्ये. म्हणजे आता आम्ही पॅरेंटिंगची पुस्तकं वाचतो किंवा व्याख्यानं ऐकतो किंवा मुलाखती ऐकतो आणि त्याच्यातून आम्ही नाही, आमचं पॅरेंटिंग कसं आपल्याकडे भारतामध्ये इतकी उदाहरणं आहेत समोर, आई वडिलांनी काय केलंय मुलांसाठी काय. तर बाहेर जायची आपल्याला गरजच नाही आहे. पेरेंटिंगच्या विषयाची आणि अभ्यासाची गरज नाही. हे तुम्ही इथला इतिहास वाचलात, मी म्हटलं तसं आत्मचरित्र वाचले तरी तुम्हाला कळतं की काय करू शकतात लोक. जसं नंबियार विषयी म्हटलं तसा दुसरा एक गुरु आपल्या आयुष्यात असतो आणि तो म्हणजे गरिबी. गरिबी हा तसा महत्वाचा गुरु आहे. म्हणजे तो सगळ्यांना लाभू नये पण मला तो लाभला. मी अत्यंत म्हणजे कर्जबाजारी असलेल्या घरामध्ये जन्म घेतला. मला स्वतःला खरं म्हणजे आर्टिस्ट म्हणजे अभिनयातलं नव्हे, ड्रॉइंगची आवड होती. मी लहान वयात तिथे माझा जन्म रोह्याचा आहे. रोहे गावात मी वाढलो. म्हणजे पांडुरंग शास्त्री आठवले किंवा सी.डी. देशमुख सी.डी. देशमुख यांचं गाव. तर माझ्यासमोर हे आदर्श होते सगळे. पण गरिबी इतकी वाईट होती की मला शिक्षण घेणं हे पुढे माझ्यासाठी जवळजवळ अशक्य झालेलं होतं, कारण माझ्या वडिलांचं निधन लवकर झालं. मग त्यानंतर गावातल्या काही लोकांनी की हा जरा हुशार मुलगा आहे, घरात आमच्या फॅमिलीवर 5-6 मेंबर होते आणि कमावतो कोण नव्हतं, तर ह्याचं आता शिक्षण बंद होणार म्हणून त्यांनी एक आमचं पडकं खंडोबाचं देऊळ, आज पण ते फार आता सुंदर अवस्थेत उभं आहे तिथे. त्या देवळात मला आणि एक शिक्षक होते, आर.एम. भटमधनं रिटायर झालेले वसंत शंकर कुलकर्णी, त्या काळातले चांगले कवी ते रिटायर होते. ते एकटेच होते आणि त्यांचे काही स्टुडंट्स हे रोहे गावात होते म्हणून ते रोह्यात आले. तर त्यांची सोय करायची होती. त्यांची आणि माझी एकत्र सोय त्यांनी केली. तर चित्रकार व्हायचं म्हणजे पुण्याला, त्या काळात पुण्याला सोय होती. मी पुण्याला गेलो. अभिनव स्कूल म्हणून विद्यालय म्हणून तिथे होतं. तिथे मी ॲडमिशन घेतली आणि नंतर 3-4 दिवस मी इतर आर्टिस्ट यांना भेटून बऱ्याचशा चौकशी केली. तर त्यावेळेस कॉलेजचा खर्च हा साधारण 300 रुपये. मी सांगतोय ती 1971ची गोष्ट. कॉलेजचा खर्च हा साधारण 300 रुपये होता आणि माझ्या घरातनं मला येणार होते 100 रुपये. राहणं आणि या इतर सगळ्या गोष्टी फार वेगळ्या होत्या. 8-1 दिवस गेले. मी भरपूर विचार केला, आणखी बऱ्याच लोकांजवळ डिस्कस केलं आणि शेवटी डिसिजन घेतला की हे शक्य नाही. म्हणून मग मी जाणून बुजून स्वतःहून कॉमर्सकडे वळलो. अर्थात त्यामध्ये 5-6 रात्री मी फक्त उशी भिजवण्यात घालवले अश्रूंनी. पण ठरवलं की आता माघार घ्यायची नाही, परत गावाला असंच जायचं नाही, आपण काहीतरी करून दाखवायचं. आणि त्या हिशोबाने मी कॉमर्स ह्याच्याकडे अर्थात त्याचे फायदे झाले. मुख्य फायदा असा होता की पुढे मी समीराकडे लक्ष देऊ शकणार. या नियतीच्या गोष्टी असतात, सांगता येत नाही. आपण ठरवतो एक आणि नियतीच्या मनात काही वेगळं असतं, त्याप्रमाणे घडतं वेगळं. तर पुढचा इतिहास साधारणपणे मी पण आता म्हणजे सांगितलेला. मी जे म्हटलं ना की अपेक्षा न ठेवता आपल्याला जे प्रामाणिकपणे वाटतं ते करत राहणं. तर बाबांनी त्या काळात म्हणजे कॉमर्सला ॲडमिशन घेतल्यानंतर त्यांना दुःख तर खूप झालं होतं. म्हणजे आम्ही लहानपणापासून ही गोष्ट ऐकत मोठे झालो आहोत की तो त्यांचा कसा काय होता. तर त्या काळातही त्यांनी मग ठरवलं की आता मी काय करू शकतो, ठीक आहे मी काहीतरी उपाय तर असेल ना, मी जाऊन चित्रकला नाही शिकू शकत. मग तेव्हा फोटोग्राफी स्टुडिओ असायचा आणि तो ब्लॅक अँड व्हाईटचा जमाना होता. तेव्हा जस्ट कलर हे यायला लागलं होतं.
काय म्हणायचं बाबा ते? फ्युजी कलर. हा हा तर ते सांगा म्हणजे ना. भारतामध्ये त्यावेळेस कलर फोटोग्राफी हा प्रकार नव्हता, दुबईमध्ये होता. आणि तिकडून आपल्याला हे आपण इम्पोर्ट करायचो. तर व्हाईट फोटोग्राफवर फ्युजी कलर लावून त्याची कलरिंग करतायत. मग तो मी म्हणजे फुकटच, अर्थात सगळ्या मी गोष्टी शिकलो. विवाहिमन समीरा शिकली ते फुकटमध्येच आम्ही शिकलो. फुकट म्हणजे चांगल्या मोठ्या कलाकारांचे आशीर्वाद आहेत ते. तसं पुण्याला एक आर्टिस्ट होते, त्यांच्याकडे मी जाऊन बसायचो. ते काय करतात ते बघायचो. 4-5 दिवस बसल्यानंतर त्या माणसाने माझ्यामध्ये इंटरेस्ट घेतला आणि मला वाटलं तुला शिकायचं का, ये. तर त्या काळात मी ते कलरिंग, फोटोग्राफी कलरिंग करून कसं करायचं हे शिकलो. हे आता विषयाला तर मला आठवण होते. नंतर जेव्हा मी मुंबईला आलो, परिस्थितीत काय फरक नव्हता, गरिबी तीच होती. मी पाठपुरावा सोडत नव्हतो. म्हणजे जरी ड्रॉइंग सोडलं तरी ड्रॉइंगची आवड ही काय जी मुळात शरीरात भिनलेली होती ती जाऊ शकत नव्हती. तर मी असाच मुंबईचा पास काढून, समीरा म्हटली त्याप्रमाणे त्या पासाच्या जीवावर एक चांगली रेल्वेने सोय केलेली आहे. किती वेळा प्रवास करू शकता, साधारण त्या स्टेशनमध्ये कुठेही जाऊ शकता. मी दररोज विटीला जायचो आणि तेव्हा भेटी होत. Yes. CST म्हणतो, विटीला जायचो दररोज. आणि 2-3 तास माझ्याकडे टाइमपास करायला कुठेतरी वेळ घालवायचा. तर मग कुठे तर आर्ट गॅलरी आपली जहांगीर आर्ट गॅलरी. जहांगीर आर्ट गॅलरी, तिथे जाऊन बसायचं. चित्र बघून ते म्हणजे माझं तर अंगात रक्त उसळलेलं असायचं, गरम झालेलं असायचं सगळं. नंतर 2-4 दिवस असं गेल्यानंतर एकदा सहज मी आपल्या गॅलरीतनं वर गेलो तर बघितलं एक स्टुडिओ टाईप बनवलेलं होतं आणि एक दाढी ओढवलेला मोठी असा मी कोणतरी पेंटिंग करत होतो. मला ते पेंटिंग बघितल्यावर फारच आवडलं. अर्थात मला एवढं नॉलेज नव्हतं की ती व्यक्ती कोण असावी वगैरे. मी आपलं 6-7 दिवस 8 दिवस तिथे आपलं चालू होतं, बसत होतो. एक दिवस त्या व्यक्तीने मला सांगितलं, अरे तू दररोज येतोस, ड्रॉइंगमध्ये इंटरेस्ट आहे का? म्हटलं आहे. स्पष्ट मराठीत त्यांनी व्यवस्थित त्यांची दाढी वगैरे आता तुमच्या साधारण लक्षात येईल. बरंच हे झाल्यानंतर ये, मग पाणी दे, हे कलर आणून दे, हे सुरू झालं. 1-1.5 महिना असं झाला असेल. मग एक दिवस त्यांनी मला सांगितलं, अरे इथे जरा 2 ब्रश असे फिरवायचे, ते फिरव. पण तुम्हाला सांगतो ती व्यक्ती कोण होती? M.F. हुसेन. माय गॉड. तेव्हा बाबांना स्वतःलाही कल्पना नव्हती. बरं, कारण- हुसेन या अंडावर मी म्हणजे आर्टिस्ट हुसेन माहिती होते ऐकून वगैरे. तेव्हा आजच्यासारखं इतकं आणि मीडिया वगैरे निवांत- नव्हता ना. हां, मीडिया नव्हता. तर ही व्यक्ती मराठीत इतकं उत्कृष्ट मराठी बोलत होती की माझ्या ते डोक्यात आलंच नाही. की हे M.F. हुसेन असू शकतील. म्हणजे नंतर जेव्हा खरं तर माधुरी दीक्षित आणि त्यांचा जो सिनेमा आला तर त्यावेळेस वगैरे हे सगळं झाल्यावरती खरं तर बाबांना कळलं की अच्छा M.F. हुसेन आहे याच्याबरोबर. अशा माणसाच्या मोठ्या चित्रांमध्ये माझ्या हातून काही स्ट्रोक सुद्धा गेलेले. क्या बात आहे. हे माझं भाग्य. नियती, मी मगाशी म्हटलं तसं, नियती काय करू शकते सांगता येत नाही तुम्हाला. तिच्या गर्भात काय असतं, तुम्ही फक्त सगळं ऍक्सेप्ट करायची तयारी ठेवली पाहिजे. जी परिस्थिती समोर येते त्यातला काहीतरी मार्ग निघतात आणि पुढे काहीतरी चांगलं लिहिलेलं असतं. परिस्थिती तुमची बदलेलच सगळ्या बाबतीत असं सांगता येत. का वेळ पटपट जातो ना आणि आपण इतक्या गोष्टीत गुंतलेलो असतो. आमच्या लक्षातच आलं नाही की बाबा 70 कधी झाले. आणि एकदा असंच म्हणजे बाबांच्या वाढदिवसाला मी म्हणले, काय हो वय झालं बाबा तुमचं? तर बाबा म्हणाले, तू कर की आता गणित त्याचं. म्हणलं, बाबा तुम्ही 70 झालात? म्हणाले हो. आणि मग आमच्या लक्षात आलं की अरे बाबांनी इतकी वर्ष आता आधी माझं माझ्या भावासाठी केलं, आज सुनेचं आणि नातीचं करतायत, पण त्यांनी स्वतःसाठी कधी वेळच नाही काढलेला. स्वतःसाठी काही केलंच नाही. आणि गंमत म्हणजे ते रिटायर झाले त्यानंतर ची वर्ष खूप धामधुमीची गेली आमच्याकडे कौटुंबिकदृष्ट्या सुद्धा. मग लॉकडाऊनच लागला आणि असं. तर त्यामुळे म्हटलं, बाबा तुम्ही रिटायर झाल्यापासून तुमच्यासाठी असं काय केलं? ते म्हणाले, काही नाही केलं, पण मी समाधानी आहे. मला असं छान वाटतं, असं काय आता वेगळं काय करणार होतो मी वगैरे. तर मग म्हणून त्यांना मी आणि माझ्या भावानी ठरवून आम्ही आईला आणि बाबांना पहिली परदेशवारी घडवली. क्या बात आहे. तुम्ही बाबांना म्हटलं मी तुम्हाला पॅरिस दाखवणार आहे. आणि याचं कारण हे की त्यांची चित्रकलेची आवड असल्यामुळे तिथे ओरिजिनल मोनालिसाचं पेंटिंग तुम्हाला बघता येईल. किती थॉटफुल आहे हे सगळं.
तर असं ते झालं आणि मग ते मी आई माझी आणि माझी लेक असे आम्ही सगळे पॅरिसला 5 दिवसाची ट्रिप केली, जी मला वाटतं की मला कुठेतरी मला समाधान वाटलं. म्हणजे आता तू उल्लेख केलाच आहेस की म्हणजे तुझी नाटक करतेस, तू मालिकाही करतेस, त्याचबरोबर तुझे मूवीज पण सुरू आहेत आणि निवेदनही करते. सो एवढ्या सगळ्या गोष्टी करत असताना तुझं स्केड्यूल फार बिझी असणार आहे. सो मग तू कसं बॅलन्स करते घर आणि तुझं बिझी स्केड्यूल? टाइम मॅनेजमेंट ही आहेच गोष्ट, त्याचंही घरून खूप प्रशिक्षण मिळालेलं आहे. आणि दुसरी गोष्ट पुन्हा मला हेच वाटतं की आपण जेव्हा ना एखादी गोष्ट प्रामाणिकपणे करतो तर इतकी लोक मदत करतात. म्हणजे मला ते 4 दिवस विषयी थोडंसं बोलायला आवडेल, कारण तुझे बाबा आणि मी आमची मैत्री 4 दिवसच्या सेटवरतीच झाली. म्हणजे खरं तर माझे दिग्दर्शक त्यामुळे तशी सिनियर हे होते, पण बाबांचा स्वभाव असा आहे की ते कुणाशी मैत्री करू शकतात. आणि आम्ही दोघंही एकत्र प्रवास करायचो. म्हणजे जाताना जरी बरेचदा आपापले गेलो, कारण त्यांना लवकर जायला लागायचं, आम्ही आमच्या कॉल टाइम प्रमाणे जायचो. पण शूटिंग संपल्यानंतर मी आणि बाबा आम्ही कायम एकत्र यायचो. तर त्यामुळे प्रवासात आमच्या खूप गप्पा व्हायच्या. म्हणजे मी बाबांकडून तुझ्याविषयी वहिनीविषयी खूप तेव्हा ऐकायचे. आम्ही खूप गोष्टी शेअर केल्यात एकमेकांबरोबर. त्यांच्याकडून शिकले तर खूप आहेच मी निश्चितपणे, खास करून या क्षेत्राविषयीची माहिती आणि सगळं. पण आता 4 दिवसचा आमचा जो सेट होता तो मला वाटतं एक स्वतःमध्ये एक इन्स्टिट्यूट होती की तिथे रोहिणीताई आज म्हणजे तेव्हाही त्या वयाने मोठ्याच होत्या आणि अधिकारांनी तर त्या खूपच मोठ्या आहेत. तर अशी स्त्री आपलं घर आणि सेटवरचं किंवा आपलं करिअर हे कसं सांभाळते. कविताताई एक आदर्श उदाहरण होती, कारण कविताताईची मुलं तेव्हा लहान होती. आणि हे सगळं म्हणजे किंवा आम्ही काही मुली एका फेज मधल्या होतो. मग मलाच प्रियाची खूप आठवण येते, प्रिया मराठीची, कारण प्रिया बरोबर खूप सुंदर काळ आम्ही 4 दिवसच्या सेटवर घालवला. आणि आणखी एक मालिका 7 जन्माच्या गाठी मी तिच्या बरोबर केली होती. सो तो फारच हे होता. पण ही जी सगळी मंडळी आहेत, म्हणजे खास करून मी म्हणेन रोहिणीताई आहेत, कविताताई आहे, प्राजक्ताताई आहे, की ह्या सगळ्या मंडळींनी आम्हाला ना ते दाखवून दिलं, एक आदर्श एक बेंचमार्क सेट केला की आपण जरी सेटवर असलो तरी आपल्या घरी काय चाललंय याची आपल्याला व्यवस्थित इत्तमभूत माहिती पाहिजे. ते प्लॅनिंग आपल्याला करता येतं आणि त्यासाठी आपल्याकडे आज साधनं आहेत. फोनचा उत्तम वापर कसा करावा, बरोबर, कशा पद्धतीने घरातला स्टाफ जो असतो, जो तुमच्या हाताखाली काम करणारी माणसं आहेत, त्यांना कसं वागवावं. म्हणजे कविताताई तेव्हा तिच्याकडे मला वाटतं मी चुकत नसेल तर राणी नावाची मुलगी होती, हो ना, राणी होती. आणि राणीला तिने शिकवलं कविताताई की तुला मधला वेळ असतो त्याच्यात तू तुझं शिक्षण पूर्ण कर. आता हा किती मोठा विचार आहे की घरातल्या मुलींनी शिकलं पाहिजे. आणि कविताताई आम्हाला सांगताना असं म्हणायची, म्हणजे त्यात तिचा तर फायदा आहे, माझा फायदा नाहीये का. बरोबर, माझ्या मुलांबरोबर जी व्यक्ती वावरते आहे ती व्यक्ती आज शिकते आहे. ही मुलांसाठी किती छान गोष्ट आहे की त्यांना राणी दिदी अभ्यास करताना दिसते, म्हणजे तीही अभ्यासाला बसतील. तर मला वाटतं हे आहे की तुमची एनर्जी, तुमच्या चांगल्या कृती ही तुम्हाला एक साखळी तयार करत जातात आणि मग त्याच्यातून मदत मिळते तुम्हाला. आणि मराठी संस्कृती, मराठी माणसं, मराठी कलाकार हे इतकं समृद्ध वातावरण आहे. आणि या सगळ्या सिनियर्सनी खूप शिकवलंय ना. म्हणजे काम तर शिकवलंच, डायलॉग डिलिव्हरी कशी असावी, कधी कुठे कसं बघावं, हात कसे वापरावे, या सगळ्या अभिनयाशी रिलेटेड गोष्टी आहेत. स्क्रिप्ट वाचावं कसं, पाठांतर कसं करावं, हे सगळं तर शिकवलंच आहे. पण त्याच्या पलीकडे जाऊन मला वाटतं या सगळ्या मंडळींनी, मग रोहिणीताई असतील, सुहास जोशी असतील, विक्रम उखले असतील, या सगळ्या मंडळींबरोबर लीलाधर कांबळे असतील, मला काम करण्याची संधी मिळाली. या सगळ्या मंडळींनी ना सगळ्यात महत्वाचं म्हणजे आम्हाला जगायचं कसं ते शिकवलं, जी मला फार महत्वाची गोष्ट वाटते. की एक समृद्ध जीवन तुम्हाला जगता येतं आणि त्यासाठी पैसा, श्रीमंती महत्वाची नसते, तुमची मनाची श्रीमंती ही सगळ्यात महत्वाची. आणि ती असेल ना तर लोक तुमच्यासाठी उभे राहतात आणि काही अशक्य गोष्ट शक्य करू शकता तुम्ही. या बाबतीत मी एक सांगेन, समीरा भाग्यवान आहे ती अशासाठी की विक्रम गोखलेंनी तिचा MA चा अभ्यास सेटवर घेतलेला. MA ला बाबाजी आता म्हणाले तौलनिक साहित्याभ्यास हा विषय घेतला, म्हणजे कम्पॅरेटिव्ह लिटरेचर, की जी ब्रँच आपल्याकडे फार कमी हाताळली जाते. म्हणजे त्या पेपरला त्या वर्षी आम्ही 6-7 मंडळी फक्त युनिव्हर्सिटीतून होतो. काकांना जेव्हा कळलं तेव्हा ते म्हणाले, अगं याच्यावरची पुस्तकं मिळतात का, अगं मराठीत पुस्तकं आहेत का. म्हटलं हो काका, माझा प्रॉब्लेम झालाय, मला ना एक पुस्तक हवं होतं खरं तर, पण ते फक्त कोल्हापुरात मिळतं, तर इथे मुंबईत कुठे मिळत नाही. मी शोधली ती पब्लिकेशन, ते कोल्हापूरचं आहे. आता म्हटलं बहुतेक मला पोस्टाने मागवायला लागेल. थांब की,
हे बघ मी उद्या चाललोय जयपूरला, मग तिथून मी कोल्हापूरला जाणार आहे, मी मंगळवारी तुझ्याकडे पुस्तक पाठवतो. तर मला अजिबातच म्हणजे असं वाटलं की हे इतके बिझी असतात आणि आता ते जयपूरला पण जाणार आहेत, कुठलं काय काय सांगतायत आणि त्याच्यात कुठे त्यांच्या लक्षात राहणार. आणि हे मग ते एवढं म्हणाले हे पण खूप आहे असं मला खरं तर वाटत होतं. पण काका कोल्हापूरला गेले, त्यांनी त्या प्रकाशन संस्थेला सांगून ते पुस्तक मागवून घेतलं सेटवरती आणि मला मंगळवारी सकाळी काकूंचा म्हणजे विक्रम काकांच्या मिसेसचा फोन होता की तुझं पुस्तक आलंय ग. आणि काका आत्ताच, आणि ते तिथून कुठेतरी मध्य प्रदेशात वगैरे शूटिंगसाठी गेले होते वगैरे, पण जाताना त्यांनी निरोप ठेवला होता की हे पुस्तक तिला म्हणून घेऊन जा म्हणून. तर ही इतकी मोठी गोष्ट आहे ना. आणि हे मला वाटतं की हे जगणं शिकवणं आहे की कसं जगता तुम्ही. केवळ स्वतःपुरतं जगणं, माझी प्रगती, मला काय काय हवंय हे नाहीये. एक कोणीतरी मुलगी आहे, ती काहीतरी करते आहे आणि तिला आपण मदत करू शकतो आणि त्यातून आनंद मिळवतो. ही किती छान गोष्ट आहे. आणि आज माझ्यासाठी विक्रम काका ॲक्टर म्हणून तर किती ग्रेट होते हे मी सांगायलाच नको, पण माणूस म्हणून त्यांची ही जी मला ओळख आहे ना ती कधीच मिटली जाणार नाही ना, ती कायम माझ्याबरोबर अशीच राहणार आहे. तर मला वाटतं हे फार महत्त्वाचं आहे. आणि हे जितक्या मोठ्या प्रमाणात मला असं वाटतं की मराठी ठिकाणी घडतं तितकं इतरत्र घडत असेल तर आनंदच आहे. कारण शेवटी माणसाने माणसाशी माणसासारखं वागणं यापेक्षा जास्त सुंदर गोष्ट काही नाही. पण त्याचा खूप जास्त प्रत्यय मी तरी मराठी इंडस्ट्रीत खूप घेतली. ऍक्च्युली आम्ही काश्मीरच्याही तुझ्या स्टोरीज, तुझी स्टोरी जी आहे काश्मीरची अगदी थरारक होती ती, आणि ती ऐकली आहे. तर आम्हाला पुन्हा एकदा ती 2014ची गोष्ट. त्यावेळेस काश्मीरमध्ये 100 ते 150 वर्षात झाला नाही इतका मोठा पूर आला. म्हणजे खरं तर आपल्याला असं वाटतं की पाऊस झाला की पूर येतो, तर काश्मीरमध्ये किंवा श्रीनगर भागात तेव्हा खरं तर एवढा पाऊस झाला नव्हता, पण तरीही पूर आला. याचं कारण पाकिस्तान म्हणा किंवा आपलाही जम्मूपासूनचा जो भारताचा भाग आहे, हिमालयाच्या शिखरांवरती म्हणूया, खूप मोठ्या प्रमाणात पाऊसही झाला आणि हिमनद्यांचंही पाणी असतं ना. अच्छा. तर ह्या सगळ्या पाण्याचा इतका लोंढा आला की श्रीनगरमध्ये जिथे आम्ही होतो त्यावेळेस पण बाबा होते माझ्याबरोबर, आई, बाबा, मी, भाऊ आणि माझी 2 वर्षाची मुलगी, असे आम्ही फिरायला गेलो होतो. आणि आम्ही केसरी बरोबर गेलो होतो. पण 100-150 वर्षात जी घटना घडली नाही ती घडेल असं कुणाला वाटेल ना, त्याचा अंदाज कोणीच नाही करू शकत म्हणजे. आणि आमचे 2 दिवस फार छान गेले, अतिशय सुंदर. म्हणजे आम्ही एकदा शालिमार मला वाटतं आपण गार्डन बघितलं आणि तिथे आम्ही म्हटलं या की बरं झालं, आपण विचार करत होतो की काय करावं, जाऊ नये, पण आलो हे बरं झालं, किती छान ना वगैरे असं आमचं सगळं बोलणं झालं. तर आपल्याला असं वाटत असतं ना की आपण खूप काहीतरी तीर मारलेत, पण नियती तेव्हा हसत असते आपल्याला. तर असं कदाचित झालं असेल. तिथून आम्ही परत येत होतो आणि 2 दिवस गेले होते श्रीनगरमध्ये. पाऊस अजिबात नव्हता, निरभ्र आकाश, पक्षी छान उडतायत वगैरे असं सगळं वातावरण. आणि आम्ही परत येताना फक्त एवढंच झालं की त्या रात्री आम्ही सकाळी जसे गेलो होतो त्या गल्लीत आमची बसनी, खरं तर बाय रोड आम्ही यायला हवं होतं, तर ते झालं नाही. त्यावेळेस गल्लीत थोडं पाणी असं आमच्या ड्रायव्हरनी सांगितलं बसच्या, आणि तो म्हणाला की म्हणून अगदी एक 5 मिनिटाची तुम्हाला बोटीची फेरी देऊ आम्ही आणि त्यांनी तुम्ही डायरेक्ट हाऊसबोटला. तर आपल्याला काय बोट म्हटल्यावरती मज्जाच वाटते ना. तर त्यामुळे आम्ही तर खुश होतो की अच्छा हो का बरं. मग तेव्हा हाही विचार नाही आला की गल्लीत पाणी कुठून आलं. जर पाऊस नाही पडलेला तर गल्लीत पाणी काय, की जिथे बस नाही घालतायत म्हणजे निदान घोटाभर तरी पाणी असलं पाहिजे, तर हे कुठून आलं असेल वगैरे असा काही विचार नाही आला. तर आम्ही सगळेच सकाळी तिथे चहा घेऊन बसायचो. आणि त्या दिवशी सकाळी एक बाई अशी होडी चालवताना दिसली. म्हटलं हिला काय एवढी, ही कुठल्या स्पर्धेत उतरली की कसली घाई आहे हिला वगैरे. बरं ती एक गेली तर दुसरी ही बोट अशीच खूप स्पीडने गेली आणि म्हटलं यांचं काय चाललंय आज, काय आहे यांचं. आणि मग तिसरी एक बाई बघितली, ती तर सिलेंडर घेऊन चालली होती. आणि बरे त्याच्यात सामान पण जे दिसत होतं होडीमध्ये तर नेहमीची फुलं बिलं असं काही दिसत नव्हतं. खूप जण यायची शाली घेऊन यायचे काश्मीरी, ते असं फ्ली मार्केट सारखंच असतं ना ते. म्हटलं ही मंडळी नाहीत आणि हे लोक वेगळेच असं काय दिसतात, कुठल्या घाईत आहेत वगैरे. तर मग सिलेंडरवाल्या बाईला मी म्हटलं काय झालं, म्हटलं आप कहाँ जा रहे हो. ती म्हणाली वो दल लेक फुट गया. आमच्याकडे टीव्ही होता पण हाऊसबोटवरती. टीव्हीवरच्या बातम्या बघितल्यावर मात्र आमच्या लक्षात आलं की हे प्रकरण फार गंभीर आहे. दुसऱ्याच दिवशी पंतप्रधान ती सगळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी येणार वगैरे ह्याही बातम्या येत होत्या. आम्ही तशी एक रात्र घालवली.
त्यानंतर मग आम्हाला त्या हाऊसबोटमधूनही बाहेर काढण्यात आलं. याचं कारण असं की मग आता खरं तर हाऊसबोटवरती आम्ही सगळ्यात जास्त सेफ होतो, कारण पाण्यावर होतो आणि होडी आहे, त्यामुळे तुम्ही तरंगणार आहात. आणि तरी जमिनीच्या जवळही होतो, म्हणजे जमिनीशी आमचा संपर्क होता. पण त्यावेळेस पेट्रोल पंपमधून फ्युएल लीक व्हायला लागलं आणि ते इतकं अवघड होतं की तुम्ही पाण्यावरती तेलाचा तवंग आम्हाला दिसत होता डोळ्यांनी. आणि हाऊसबोट ही पूर्ण अक्रोडच्या लाकडाची बनवलेली हाऊसबोट असते, त्यामुळे आम्हाला स्ट्रिक्टली सांगण्यात आलं. एक रात्र आम्ही अशी काढली की आम्हाला सांगण्यात आलं की दिवाही लावा, म्हणजे मेणबत्ती, लाईट्स तर गेले होते, एवढा पूर आणि सगळं आल्यावरती काय टिकणार, तर मेणबत्तीही लावू शकत नाही तुम्ही, किंवा म्हणजे कुठलंही लायटर जरी वापरला तेवढी ठिणगी सुद्धा पुरेशी आहे हे सगळं भस्मसात करायला. आणि त्यानंतर म्हणजे 24 तासांनी ते बोटी घेऊन आम्हाला घ्यायला आले. म्हणजे ज्या बोटींमध्ये, हाऊसबोट या ऍक्च्युली अशा पार्क केलेल्या बोटींसारख्या असतात, त्यामुळे त्यांचा जमिनीशी संपर्क असतो. ज्या बोटीवरती आम्ही जमिनीतून जिना चढून जात होतो त्या बोटीतून आम्हाला बोटीनी बाहेर काढलं, हाऊसबोटमधून. आणि आम्ही म्हणजे पाण्यावरती वल्हवत ज्या गार्डनमधून आम्ही आलो होतो त्या गार्डनमध्ये इतकं पाणी होतं की गार्डनला कमान असते ना, ती सहसा एक 6 फुटी माणूस पण त्याच्या खालून जातो, म्हणजे किमान 8 फुटाची तरी कमान असते, 7 ते 8 फुटाची. आणि ही तर अधिक मोठी होती, म्हणजे निदान एक 8-9 फुटाची तरी ती कमान असेल. ती आमच्या डोक्याला लागत होती, होडीत आम्ही बसलेले असतात. म्हणजे किती पाण्याचा स्तर किती वरती आला असेल. तर ते बघितल्यावर आमच्या लक्षात आलं की काय परिस्थिती आहे. आणि ना सगळी मुलं, ती जी तिथे काम करणारी होती, तरुण काश्मीरी मुलं, आणि बहुतेकांनी असा जीन्स आपल्या गुडघ्यापर्यंत खाली फोल्ड केल्या होत्या, पण तरी पाणीच इतकं होतं की सगळे भिजलेले होते, म्हणजे कमरेपर्यंत वगैरे भिजलेले दिसत होते. अधूनमधून एखाद दुसरी सर पावसाची सुरू झाली होती, त्यामुळे वरूनही पाऊस पडत होता. या परिस्थितीत ही सगळी माणसं काम करत होती. आम्हाला तसंही त्यांचं प्रचंड कौतुक वाटत होतं की आम्हाला कुठेही त्रास होणार नाही, पर्यटक आलेत, आपले पाहुणे आहेत, त्यांना त्रास नाही होता कामा, म्हणून त्यांचे इतके कष्ट चालले होते. आणि जेव्हा आम्हाला कळलं की यातल्या अनेकांचे आपापल्या घराशी संपर्कच नाही आहेत, त्यांची माणसं जिवंत आहेत की नाही हेही त्यांना माहित नव्हतं, आणि तरी ते डेडिकेटेडली काम करत होते. आम्हाला कुठलाही त्रास होऊ नये यासाठी काम करत होते. म्हणजे मला वाटतं याच्यापेक्षा माणुसकीचं मोठं दर्शन दुसरं काही नाही. म्हणजे तेव्हा ना ते कुठल्या जातीचे आहेत, कुठल्या धर्माचे आहेत, कुठल्या पंथाचे आहेत, आम्ही कोण आहोत, इट डिडंट मॅटर. आणि इतकं म्हणजे त्यातल्या अनेकांच्याकडून नंतर म्हणजे एक 12-12 तासांनी वगैरे फोन यायला लागले की तुझी फॅमिली नाही आहे आता. आणि त्याही परिस्थितीत माणसं काम करत राहिली. आणि तिथे मग काही कॅमेरामन होते, न्यूज रिपोर्टर्स, आणि हे काम करत होते. एरवी आपण न्यूज रिपोर्टर्सशी खूप टिंगल करतो आणि अनेकदा म्हणतो की कुठेही जाऊन काही विचारतात वगैरे, पण तिथे त्यांनी केलेलं काम हे इतकं मोलाचं होतं, कारण त्यांच्या थ्रूच माहिती मिळत होती. आम्हालाही जगाची माहिती तिथेच मिळत होती आणि घरच्यांना तिथेच मिळणार होती. तर लोक कॅमेरामनना शोधून जात होते की आमच्या घरी ना निरोप पोहोचू दे, तर आम्हाला कव्हर करा वगैरे असं. आणि तीही मंडळी आटोकाट प्रयत्न करत होती. तर असेच एक कॅमेरामन आले, मग त्यांना आम्ही सांगितलं की असा एक आमचा केसरीचा ग्रुप आहे, आम्ही 40 माणसं आहोत, महाराष्ट्रातल्या या भागातून होत वगैरे. आमच्याबरोबर मुंबईतले लोक होते, सांगली साताऱ्याकडची मंडळी होती, पुण्याची मंडळी, म्हणजे तोही ग्रुप असा वेगवेगळ्या पद्धतीचा ग्रुप होता. तर त्यांनी ते सगळं ऐकून घेतलं आणि नंतर मला कळलं की ज्या कॅमेरामननी आमची गोष्ट कव्हर केली त्याचं अख्खं कुटुंब हे पाण्यात वाहून गेलं. आम्हाला कळलं की काही गाड्या आता 8 दिवस आम्ही राहिलो, म्हणजे आमची 4 दिवसाची टूर होती, ती एक्सटेंड होऊन आता 8 दिवस आम्ही इथे राहतो. 8 दिवसात पाऊस एखादी सर येऊन गेली तर, नाही तर पाऊस नाही. म्हणजे अख्खं पूर आहे, प्रलय असा पूर आहे, पण पाऊस नाही. बरं, केसरी बरोबर ना आमचा काही कॉन्टॅक्ट होईना, कारण सगळ्याच कम्युनिकेशनच डाऊन होतं. तेव्हा लकीली माझा आणि माझ्या नवऱ्याचा फोन लागत होता. आमचं कधीतरी कट व्हायचा, तो लागायचा, कट व्हायचा, पण 1 मिनिटाचं का होईना बोलणं व्हायचं. त्याच्यामुळे ना ही हॅड बिकम द कम्युनिकेशन चेन. सो मी इथून फोन करून सांगायचे की आज हे झालंय आणि आम्ही ठीक आहोत. मग तो ती बातमी केसरीच्या ऑफिसमध्ये सांगायचा आणि केसरीच्या ऑफिसमधून त्या सगळ्या पर्यटकांच्या घरी फोन जायचे की मंडळी ठीक आहे, डोंट वरी. अशी ती एक चेन तयार झाली. समहाव फक्त त्याचाच फोन लागत होता, का माहिती नाही. तर तसा मग फोन झाल्यावरती आम्ही त्यांना सांगितलं की ऐक, असं आम्ही ऐकलंय की इथून आता या रस्त्याचा मार्ग
खुला झाला आहे आणि इथून गाड्या इथपर्यंत लेहपर्यंत जाऊ शकणार आहेत आणि एक गाडी काल जाऊन आली. तर आम्ही काय करावं असं वाटतं. मग त्यांनी केसरीला विचारलं की असं असं ते म्हणतायत. मग केसरीवाल्यांनी निरोप दिला, वाटेल ते करा, पण आपली 40 माणसं सुखरूप परत महाराष्ट्रात आणणं, दिस इज व्हॉट वी वॉन्ट. त्यामुळे तुम्ही पैशाचा विचार करू नका, कसलाही विचार करू नका. त्या मंडळींना म्हणावं तुम्हाला जो सेफ वाटतो आहे मार्ग, फक्त सेफ आहे ना याची खात्री करून घ्या आणि तुम्ही हवी ती पावलं उचला. तुम्ही एकदा संपर्क क्षेत्रात आलात की आम्ही सगळी काळजी घेतो. आणि आम्ही निघालो. आम्ही पहिले द्रासला पोहोचलो. द्रास हे आपलं लष्करी हे आहे ना, तर ते मग तिथे लष्कराने खूप छान स्वागत केलं आणि त्यांनी आम्हाला हमी दिली की तुम्ही काळजी करू नका. कारण आम्ही निघालो ना तरी शंका कुशंका खूप असतात ना मनात, की पुढे रस्ता आहे का, कसे पोहोचणार आहोत आपण. बरं, नंतर आम्हाला कळलं की आता इथले पेट्रोल पंप बंद होते, आमच्या बसेसमध्ये खूप लिमिटेड पेट्रोल होतं. आणि आम्हाला निघाल्यावर ड्रायव्हरनी सांगितलं, अभी द्रास को है पेट्रोल पंप, तो वहां तक पहुंचे तो ठीक, नाही धाबे दणाणले असते अरे सगळ्यांचे. बापरे, म्हणजे आज हसू येते, पण तेव्हा असं म्हणजे द्रास दिसेपर्यंत ना देव आठवला होता की रस्त्यात काय समजा संपलं इंधन आणि 2 बसेस पाठी पुढे चाललेल्या आहेत, वयस्कर मंडळी बरोबर, लहान मूल माझ्या बरोबर. पण आता अनुश्रीची पण सगळ्यांनी त्या 40 जणांमध्ये अनुश्रीला इतकं सांभाळलं सगळ्यांनी. मग तिथे लेहला गेल्यानंतर आम्ही ATM मधून, कारण लेहला सगळं व्यवस्थित होतं, आलबेल होतं, पण या सगळ्या थरारांनी हेच शिकवलं पुन्हा की माणूसच माणसाचा सगळ्यात उत्तम मित्र आहे. म्हणजे मी आल्यानंतर एअरपोर्टवरून घरी गेल्यानंतर पहिली गोष्ट मी जर काय केली तर आधी घरच्यांना सगळ्यांना भेटले, हाय हॅलो, आणि सगळं झालं ते रडारड कसे आलो वगैरे. आणि मुख्य म्हणजे अनुश्री इतकी लहान वयातली एक मुलगी माझ्या बरोबर असल्यामुळे वेगळ्याच लेवलची काळजी सगळ्यांना वाटत होती. आणि ते सगळं केल्यानंतर मी एक अर्ध्या पाऊण तासाने घरातल्यांना सांगितलं, आता मला थोडा वेळ द्या, मी जाऊन लिहायला बसते. माय गॉड. आणि मग कारण एकतर डोक्यात इतक्या गोष्टी होत्या, इतका हा वेगळा अनुभव आहे. आणि पण मला कुठेतरी जबाबदारी वाटली की हे लोकांना सांगितलं पाहिजे. जर आज मी तिथे होते तर मग मठासाठी मी लेख लिहिला. तो बराच त्यावेळेस वाचलाही गेला, म्हणजे खूप गाजलाही होता तो. आणि तो अक्षरशः म्हणजे घरात बॅगा ठेवून सगळ्यांना भेटल्यानंतर 15 ते 20 मिनिटात आतमध्ये जाऊन लिहिलेला. आणि हे फक्त समीरा करू शकते. दुसऱ्या दिवशी लगेच त्यांना छापायचं होतं. तेव्हा मला हेही जाणवलं की रिपोर्टर्सची जबाबदारी काय असते ना, की तुम्ही त्या प्रसंगामधून तिथे साक्षी असता. तुम्ही, आपण आखो देखा हाल ऐकतो, पण जेव्हा तुम्ही त्या सिच्युएशन मध्ये जाता तेव्हा तुम्हाला कळतं त्याचं गांभीर्य काय. तर तो लेख मी बसून लिहिला आणि त्याच्यात मी शेवटी असं लिहिलं होतं की आता जेव्हा मी परत जाईन काश्मीरला तेव्हा मला असं वाटेल की माझी माणसं आहेत तिथे, कारण त्या लोकांनी आमच्यासाठी तेवढं केलं होतं. मला वाटतं प्रत्येक नाण्याला ना 2 बाजू असतात आणि तांदळात खडे असतात, तशा चांगल्या वाईट प्रवृत्ती सगळीकडे असतात जगात. पण तुम्ही काय पाहणार हेही महत्त्वाचं असतं. मला जे काश्मीरचं झालेलं दर्शन आहे ते इतकं सुंदर होतं की आजही मला एक तो वेगळा एक ओलावा त्याविषयीचा वाटतो. नंतर माझ्या सुदैवानी सरहदसारखी संस्था जी काश्मीरी मुलांसाठी काम करते, म्हणजे जी आतंकवादींची मुलं आहेत त्यांचं पुनर्वसन करण्याचे काम सरहद नावाची संस्था करते पुण्याची. अनेक काश्मीरी मुलं पुण्याला येऊन शिकतात आणि ती उत्तम मराठी बोलतात. तर त्या सरहद बरोबर पण आता आपलं साहित्य संमेलन जे झालं त्याची नियोजन करणारी संस्था सरहद होती. दिल्लीला जे साहित्य संमेलन झालं, भारताचं गीत त्या गायलं, काश्मीरी मुलींनी पसायदान गाऊन साहित्य संमेलन झालं. तर संस्कृतमध्ये जेवढे साहित्यशास्त्रकार झाले त्यातले 70 ते 80% हे काश्मीरमधून झाले. काय बोलतेस? भरतमुनी सुद्धा काश्मीरचे रहिवासी होते अशी एक थिअरी आहे. त्याच्याविषयीच्या वेगवेगळ्या थिअरीज आहेत, पण अनेकांचं म्हणणं आहे की ते काश्मीरचे होते. मम्मट काश्मीरचा होता, आनंदवर्धन काश्मीरचा होता, असे कितीतरी जण की ज्यांची पुस्तकं मी पाहिली आहेत, वाचली आहेत. त्यामुळे मला काश्मीरमध्ये गेल्यानंतर सगळीकडे तेच दिसत होतं. आणि मग हा प्रदेश माझाच आहे ना, बरोबर. त्याच्याविषयी मी वेगळी काही भावना ठेवूच शकत नाही मनामध्ये. आणि भारताचं इतकं वैभव आहे काश्मीर, मुळात आपलं शारदा स्थान आहे ते. काश्मीरपुरवासिनी असं आपण सरस्वतीचं वर्णन करतो, त्यामुळे ती सरस्वतीची जागा आहे. तर तिच्याविषयी प्रेम असायलाच पाहिजे आपल्याला आणि तिथली माणसंही आपण आपलीशी करून घ्यायलाच हवीत. आज आता काळाने बऱ्याच गोष्टी बदलल्या आहेत, चित्र बदललं आहे, त्यातला
राजकारणाचा भाग तर आलाही, त्याविषयी बोलण्याचं काही कारण नाही. पण मला जो अनुभव आला की शेवटी जगाच्या पाठीवर सगळीकडे माणसं हाडामासाचीच बनलेली असतात. संस्कृत ही सगळ्यांनी प्रेम करावी अशी भाषा आहे. निदान प्रत्येक भारतीय माणसाने संस्कृतवर प्रेम केलं पाहिजे. मग तुम्ही कुठल्या समाजातून येता किंवा काय याच्याशी काही कर्तव्य नाही, आणि ही मंडळी करतात. आता हे उदाहरण तर नक्कीच ते सांगतं ना मला. तर हे खूप शिकायला मिळालं मला तिकडे. आणि या निमित्ताने मला सांगायला आवडेल की हे असे पॉडकास्ट ना फार महत्वाचे आहेत. म्हणजे आपल्याकडे आपल्या संस्कृतीत श्रवणाला खूप महत्व दिले. श्रवण भक्ती असं आपण म्हणतो ना, भक्तीची पण पहिली पायरी श्रवण ही असते. तर मला वाटतं आता आधुनिक श्रवण भक्ती म्हणजे पॉडकास्ट आहे. की आपण ऐकू शकतो आणि आपलं काम करताना, रोजच्या व्यवहारातल्या रुटीन ज्या गोष्टी आहेत त्या करताना, प्रवास करताना खूप वेगवेगळे विषय ऐकायला मिळतात. तर हा एक पुन्हा एक ज्ञानाचं एक मोठं दालन आहे जे खुलं झालंय. आणि त्या निमित्ताने आम्हालाही मलाही असं वाटतं की एक कलाकार म्हणून, एक संवेदनशील व्यक्ती म्हणून आपण खूप गोष्टी टिपत असतो आपल्या आजूबाजूच्या, पण त्या कुठे सांगायच्या असा एक प्रश्न असतो. तर हा एक इतका छान प्लॅटफॉर्म तुम्ही तयार केलेला आहे. तर तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि असे वेगवेगळे विषय, वेगवेगळ्या गोष्टी तुम्ही मांडताय त्यासाठी शुभेच्छा. आणि मला छान वाटतंय की या पिढीची एक प्रतिनिधी संवाद साधायला आहे. कारण नाही तर अलीकडे या पिढीशी आपला संवाद खूप होत नाही. तर मला ते फार छान वाटतंय. तुमच्या या पॉडकास्टचं ते एक छान USP आहे. आणि या निमित्ताने मी नक्कीच सांगेन की मी आणि मधुराही आम्ही जो पॉडकास्ट करतो इन्क्रेडिबल मराठी, तर त्यालाही तुम्ही खूप छान प्रतिसाद देताच. पण जर आत्तापर्यंत तुम्ही पाहिला नसेल तर आज मी जसं वेगवेगळे विषय सांगितले तसे वेगवेगळे विषय आम्ही दर आठवड्याला 2 भाग घेऊन येतो. तर नक्की बघा. त्याच्यासाठी तुम्हाला मधुरा वेलणकर साटम या आमची YouTube वाहिनीला आम्ही असं म्हणतो, आता मराठीचा प्रचार आणि प्रसार कसा करायचा, तर आम्ही लाईक, शेअर, सबस्क्राईब असं न म्हणता आम्ही असं म्हणतो की पसंती द्या, सभासद व्हा. We have got something for you as well. Yes. Thank you for coming. स्पिल द टीची छानशी डायरी आहे. थँक्यू सो मच. तुम्ही दोघेही इथे आलात. अगदी समीराचा वेळ काढणं आणि तिच्याकडून वेळ घेणं तशी खूप कठीण गोष्ट आहे, पण तू तेवढ्याही वेळात वेळ काढून आलीस त्याबद्दल खरंच मनपूर्वक तुझे धन्यवाद. खूप छान वाटलं की बाबा माझ्या बरोबर आले. आयुष्यभर त्यांनी जे शिकवलं त्याच वाटेवरती मी चालते आहे. पण आज ते लोकांसमोर आले, व्यक्त झाले, याचा मला खूप आनंद आहे. आणि याच्यासाठी तुम्हाला दोघींचं It's our pleasure as well.